इथे मोठ्या संख्येने आणि जल्लोषाने हजर असलेल्या बंधू माझा नमस्कार। आज जागतिक महिला दिन विविध क्षेत्रात स्वतःच्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत कुटुंब समाज तसेच राष्ट्र उभारणीत अमूल्य योगदान देणाऱ्या कुठल्याही परिस्थितीला निर्धाराने सामोरे जात स्वतःचं अस्तित्व सिद्ध करणाऱ्या सर्व नारी शक्तीला मानाचा मुजरा, मानाचा मुजरा। नारी शक्ती विजय असो, नारी शक्तीचा विजय असो। आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपले मान्यवर हे दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करणार आहे। माननीय सरपंच मॅडम आमच्या गावच्या प्रथम नागरिक यांनी संवाद करावे। त्यानंतर आमच्या पंचायत समिती सदस्य रावणक मॅडम यांनी, त्यानंतर आपल्या कांबळे मॅडम यांनी दीप प्रज्वलन करावं। त्यानंतर आमच्या डॉक्टर जॅकी साहेब जॅकी मॅडम यांनी दीप प्रज्वलन करावं। त्याच्यानंतर प्रिया सुर्वे यांनी दीप प्रज्वलन करावं। तसेच आमचे सहाय्यक व्हिडिओ इथे उपस्थित राहिले त्यांनी सुद्धा दीप प्रज्वलन करावं। आजचा कार्यक्रम हा महिला भगिनींचा उत्साहाचा कार्यक्रम आहे। या कार्यक्रमाला असे आपल्या सगळे मान्यवर उपस्थित राहिले, हे उपस्थिती आपल्याला आपले ज्येष्ठ महिला आपल्या दीप प्रज्वलन करत आहेत आणि आपल्या या कार्यक्रमाची शोभा वाढवत आहेत। मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की दीप प्रज्वलन मान्यवरांचे शब्द फुलांचे सडे, या नारी शक्तीचे
मानसिक त्यानंतर आपल्याला आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवली की आमचे पालक आणि सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा आणि कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही सर्वांना विनंती. आपलाच कार्यक्रम आहे आणि आपल्या कार्यक्रमाला उत्कृष्टपणे हे आपले आहे, तर सर्वांनी त्याचे स्वागत करावं आणि जल्लोषाचा कार्यक्रमाला सुरुवात करावा. जागतिक महिला दिन हा आपल्या कार्यक्रमासाठी सर्वांनी इथे उपस्थिती दाखवलेली आहे. सौ प्रिया पोलीस हवालदार यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या. जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या. एकदा टाळ्यांचा आवाज आला पाहिजे. जोरदार टाळ्या. त्यानंतर आपल्या गावामध्ये शिक्षिका म्हणून काम केलं अशा आमच्या मुख्याध्यापिका आणि अशी ही व्यक्ती आहे, त्यासाठी याच्यासाठी एका जोरदार टाळ्या झाला पाहिजे. एका जोरदार टाळ्या झाला पाहिजे. सौ गौरी करमरकर. त्यानंतर आणि त्याने पुढाकार घेऊन आमचे दापोली कोकण कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ माटे येथे कार्यरत असले त्यांना इथे उपस्थित केलं आणि कार्यक्रमाची शोभा वाढवलेली आहे. तर जोरदार टाळ्या वाजवू द्या. त्यानंतर आमचे कृषी विस्तार अधिकारी शिंदे सर उपस्थित आवर्जून आहेत, तर त्यांचं स्वागत आमचे घाणेकर सर करतील. तसेच आमचे कृषी विस्तार अधिकारी कोंडुलकर साहेब उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत. भागपुरवठा विभाग त्यांना आम्ही फोन करून कळवलेलं होतं किंवा स्वच्छतेच्या कार्यक्रमासाठी जागतिक महिला दिन उपस्थित राहावं. तर पाटील सर यांचं सुद्धा स्वागत आमचे मयकर करते. त्यानंतर जिल्हा परिषद पाणी व स्वच्छता विभाग इथे अक्षय टाळा होऊ दे. जिल्हा परिषद रत्नागिरी इथे पाणी गुणवत्ता सल्लागार म्हणून कार्यरत आहे, त्यासाठी जोरदार टाळ्यांचा आवाज यायला पाहिजे. ते अक्षय करगुसकर यांच्यासाठी. त्याच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायला पाहिजे. जोरदार टाळ्या वाजवायला पाहिजे.
त्यानंतर इथे आपल्या कार्यक्षेत्रामध्ये 14 टाळ्या होऊ दे. आज नारी शक्तीचा दिवस आहे. आज नारी शक्तीचा दिवस आहे. 14 टाळ्या होऊ दे. एका जोरदार टाळ्या होऊ दे. त्यांचंही स्वागत TRP पाठवतात. त्यानंतर या गावाचं सर्वेक्षण उमेद गटाचे TRP हा सुद्धा बचत गटाच्या माध्यमातून महिलांची उन्नती करत आहेत, विकास साधत आहेत, गावाला तरी दिया. जिल्हा परिषदेचे कर्मचारी आहेत, सर्वांचं ग्रामपंचायतीच्या वतीने स्वागत करतो. आमचा गाव हा भौगोलिकदृष्ट्या निसर्ग संपन्न आहे. आपल्याला दिसतच आहे की कोल्हापूर हायवे या कारवांचीवाडी गावातून 3-4 किलोमीटर